राम कृष्ण
कल्पतरु चिंतामणी आवडीचे धनी पुरविते तुका म्हणे जीवा थोर झाले सुख नाठवया भूक तहान काही कामधेनु कल्पतरु चिंतामणी आवडीचे धनी पुरविते पांडुरंगा करू प्रथम नाम पांडुरंगा करू प्रथम नमना बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्रय जननी देवाची जगद्गुरु तुकोबारायांचा पंढरीचं महात्म्य वर्णन करणारा अभंग आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री संत मुक्ताई मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमातील नैमित्तिक सेवा म्हणून आयोजित केली गेलेली जी सेवा या सेवेतील कीर्तन रूपी सेवेला हा अभंग निवडलेला यथामती या अभंगाच्या अनुषंगानं नित्यनेमाचं जे चिंतन पाहता येईल पाहण्याचा प्रयत्न करू। प्रस्तुत अभंगामध्ये पंढरीचं महात्म्य तुकोबारायांनी आपल्या समोर वर्णन केलेलं आहे। जगद्गुरु तुकोबाराय पंढरीचं वर्णन करतात। आषाढी एकादशीच्या निमित्त आपण याचा विचार पाहतोय। आषाढी एकादशीला प्रत्येक वारकरी भाविकांच्या मनामध्ये एकच धारणा असते, जावे पंढरीसी आवडे मनासी, कै एकादशी आषाढी ये, कधी एकदा ही आषाढी एकादशी येते, कधी मला पंढरपूरला जाता येईल। पंढरीचं महात्म्य प्रत्येक संतांनी वर्णन केलेलं आहे की पंढरी काय आहे। पंढरीकडे पाहताना आम्ही कोणत्या भूमिकेतून कोणत्या दृष्टीने पाहावं हा चिंतनाचा मुद्दा आहे। पण वारकरी मंडळी पंढरी हे आपला प्राण, आपलं जीवन, आपलं सर्वस्व म्हणून पंढरीकडे पाहता। पंढरीच्या बाबतीमध्ये विचार मांडला जात असताना तुकोबारायांनी अनेक ठिकाणी विचार व्यक्त केलेला आहे की पंढरीला का जावं, पंढरीला कुणी जावं, पंढरीला कसं जावं आणि पंढरीला केव्हा जावं। पंढरीकडे पंढरपूर म्हणून पाहताना, पंढरीकडे क्षेत्र म्हणून पाहताना, पंढरीकडे वैकुंठ म्हणून पाहतानाची दृष्टी वेगळी असली तरी अधिकाराचा विचार मात्र संतांनी प्राधान्याने आपल्या समोर मांडलेला आहे।
मग पंढरपूरला जाताना आम्ही कसं जावं याच्यासाठी महाराजांनी सुंदर विचार मांडला. होय होय वारकरी, होय होय वारकरी, होय होय वारकरी, होय होय पंढरीची वारी करा, पण कशी करा? वारकरी होऊन करा. वारकरी शब्दाचा अर्थ काय? माळकरी होणं म्हणजे वारकरी होणं असा अर्थ आहे का? टाळकरी होणं म्हणजे वारकरी होणं असा याचा अर्थ आहे का? वारकरी शब्दाचं निश्चित लक्षण काय? शिवाय तुकोबाराय होय हा शब्द 2 वेळा वापरतात. होय होय वारकरी. मग एकदा माणसाला सांगितल्यानंतर एका शब्दाने माणसाला कळत नाही, मनुष्य ऐकत नाही, म्हणून एक शब्द 2 वेळा सांगावा या हेतूने तुकोबारायांनी अभंगात होय शब्द 2 वेळा वापरलेला आहे का अशी शंका निर्माण होते. परंतु या पद्धतीने आपल्याला स्वीकारावं लागतं की पंढरीकडे पाहताना, पंढरीचा अधिकारी विचारात घेताना होय शब्द 2 वेळा वापरला. त्याच्या पाठीमागची धारणा अशी आहे की बहिरंगातून ही वारकरी व्हा आणि अंतरंगातून सुद्धा वारकरी व्हा. यामध्ये बहिरंगाचा वारकरी कोणता ना अंतरंगाचा वारकरी कोणता? तुकोबारायांनी एका प्रमाणामध्ये दोन्ही लक्षणं मांडलेली. तुळशी हारगळा गोपी चंदन टिळा हे बहिरंगातून लक्षण आपल्याला स्वीकारता येतं. हृदयी कळवळा हे अंतरंगाचं लक्षण आहे. 2 प्रकारात आपल्याला विचार पाहता येतो आणि या विचारामध्ये आपण चिंतन पाहत असताना वारकरी व्हायचंय पण बहिरंगामध्ये म्हणजे पोशाखात वारकरी असावं, गळ्यात माळ असावी, कपाळावर गंध असावा, खांद्यावर पताका असावी. जी पताका ज्ञानोबारायांनी स्वीकारली, जी पताका तुकोबारायांनी खांद्यावर घेतली, जी पताका पिढ्यानपिढ्या वारकरी मंडळी खांद्यावर घेऊन पंढरी नगर प्रदक्षिणा करतात. पंढरपूरची पाऊलवाट ही या पताकाला खांद्यावर घेऊन कुणी 18 दिवस, कुणी 25 दिवस, कुणी 1 महिना मार्गक्रमण करतात, मार्गस्थ होतात, पायी चालतात. या लक्षणेला बहिरंग म्हणायचं का असा विचार अनेकांच्या मनात येणार आहे. विठोबा बहिरंगाचा वारकरी वेगळा, अंतरंगाचा वारकरी वेगळा. परंतु ज्ञानोबारायांचं जर वारकरी पदाचं प्रमाण पाहायचं झालं तर ज्ञानोबाराय सुंदर असा लक्षणात्मक विचार मांडतात. काया वाचा मने जीवे सर्वस्वे उदार, बाप रखुमा देवीवर विठ्ठलाचा वारी कर. हा वारकरी आहे, त्याला वारकरी म्हटलं गेलेलं आहे. कोणता? काया वाचा मने जीवे सर्वस्वे उदार. या सगळ्या इंद्रियावर जो उदार झाला, उदार शब्दाचा अर्थ उदास शब्दाचा अर्थ वेगळा. इथं आता या पदामध्ये उदार शब्दाने दातृत्वातून उदार शब्द नाही घ्यायचा.
आता आपण पाहिलं या व्हायरसच्या काळामध्ये 3-3.5 महिने झाले प्रत्येक जण आपल्या घरात आहे, कुटुंबात आहे आणि त्यामुळं काम धंदा नोकरी या सगळ्याला शासनानं बंदी आणली. कुटुंब कसं चालावं, ज्यांचं पोट मजुरीवर आहे, दररोज कमवावं, त्यावेळेला प्रपंच पुढे जातो. अशी जी काही समाजातली देशातली आपल्या मंडळी आहेत, कुटुंब आहेत, त्यांना मदत करावी. कुणी करावी? मदत करावी बरोबर आहे, पण कुणी? ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे उदारता असेल तर मदत होणार आहे. आमच्याकडे 12व्या अध्यायाच्या पहिल्याच ओवीमध्ये विचार मांडलेला आहे. जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षती ये. उदारे, उदार. कोण उदार आहेत? सद्गुरू उदार आहेत म्हणून ज्ञानाचं दान करतात. ज्ञानाचं दान हे खूप महत्वाचं आहे. आत्ताच्या काळामध्ये दानच करता येईना कुणाला, तर ज्ञानाच्या दानाचा विचार कुठे? ठीक आहे, माझं चिंतन चालू आहे की आम्हाला उदार व्हायचंय, इंद्रियावर उदार व्हायचं. म्हणजे ती इंद्रिय काय करायची? दान करायची. कुणाला? आम्ही ही इंद्रिय द्यायची, कुणाला द्यायची? इंद्रिय दान देणं, समर्पण करणं कुणाला करावं? तर आम्ही ज्याचे सेवक बनतोय, वारकरी संप्रदायामध्ये पांडुरंगाचे सेवक म्हणून आपल्या समोर विचार मांडला गेला. पंढरीच का आवडते याचं चिंतन मांडत असताना महाराज सांगतात, आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरीये वास. आम्ही ज्याचं दास्यत्व पत्करलं त्याचं वास्तव्य पंढरपुरात आहे, म्हणून आम्ही पंढरीचा विचार करतो. म्हणून आम्ही पंढरीच्या बाबतीमध्ये प्रवृत्त होतोय. नवे नवे संतांनी सुद्धा आम्हाला सांगितलं की जन्माला आलेल्यानं काय करावं. सेना महाराज सांगतात, जन्मासी येऊनी पहावी पंढरी. जन्माला आल्यानंतर काय करा? पंढरीला जा. मग काही जणांचा प्रश्न यायला लागला, कुणी जा? पंढरी से जा रे आल्यानो संसारा. 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 दिनाचा सोयरा पंढरीला जावं, कुणी जावं. इथे एक सुंदर पद आहे, जो संसाराला आला त्यानं जावं. मग यातून काही मंडळी शंका मांडतील, संसाराला आलेला म्हणजे ज्याचं लग्न झालं त्यानं पंढरपूरला जावं, ज्याचं लग्न झालं नाही त्यांनी पंढरपूरला जायची गरज नाही. असा या अभंगाचा अर्थ स्वीकारायचा का? पंढरीसी जा रे. पण इथं संसार शब्दानं कुटुंब असा अर्थ नाही. संसार शब्दाने बायका मुलं असा अर्थ नाही. संसार शब्दाने जन्म मरण असा अर्थ आपल्याकडे स्वीकारला गेलेला. आद्य जगद्गुरु शंकराचार्यांनी संसार पदाचं चिंतन मांडलं. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे धनुदुस्तारे. हा संसार आहे. पुन्हा पुन्हा जन्मनं, पुन्हा पुन्हा देह ठेवणं. या जन्म मरणामध्ये जो आहे तो संसारी आहे. आणि या संसारी जीवानं काय करावं? पंढरीला जावं. कसं जावं? वारकरी होऊन जावं. वारकरी पदाचा
विचार पाहत असताना आपण दोन लक्षणं पाहत होतो, एक बहिरंग आहे आणि एक अंतरंग आहे। या अंतरंग लक्षणेचाही विचार पाहताना वारकरी कोणाला म्हणावं? जो वार करतो त्याला वारकरी। याचे सुद्धा अनेक अर्थ आहेत। वार हे आपल्याकडं 7 आहेत वार। सोमवार पासून रविवार पर्यंत 7 वार आपल्याकडं आहेत। प्रत्येक जण कुणी ना कुणीतरी एक वार करतोच। काही जण सोमवार करतात, काही मंगळवार करतात, काही बुधवार करतात। मग वार करणारा म्हणजे उपवास करणारा याला वारकरी म्हणायचं का? वारकरी शब्दाचा अर्थ वार करणारा वारकरी असा जर आपण घेतला तर उपवास करणाऱ्यांना वारकरी म्हणायचं का, अशी शंका निर्माण होते। दुसरा विचार आपल्याला वार या शब्दातून असा येतो, बघा व्यवहारामध्ये वार शब्दाचा अर्थ आघात असा घेतला गेलेला आहे। वार करणे, आघात करणे, घाव करणे याला वार करणे म्हटलं जातं। हा ग्रामीण भागातून आलेला शब्द आहे। पूर्वी अशा पद्धतीने एखाद्याला जर मारलं गेलं तर त्याच्यावर वार झाला। मग काही शरीरावरचा वार आणि मनावरचा वार पुन्हा वेगवेगळा आपल्याला पाहायला मिळतो। पण वार करणे म्हणजे आघात करणे। आघात करायचंय, पण कशावर आघात करायचंय? विकारावर आघात करायचंय। काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर, अहंकार या सगळ्या विकारांवर जो आघात करतो त्याला वारकरी म्हटलं जातं। आता विस्तार खूप मोठा आहे। अहो यातला एक विकार 2 तास आपल्याला बोलता येईल इतका मोठा आहे। काम कशाला म्हणतात? काम निर्माण झाल्यानंतर मनुष्याची अवस्था काय होते, कामाचा परिणाम काय आहे, ज्याच्याकडे काम मोठ्या प्रमाणात आहे त्याच्याकडूनच व्यभिचार घडतो। व्यभिचाराला मुख्य कारण काय असेल तर तो काम आहे। क्रोध निर्माण झाल्यानंतर त्याचा परिणाम, क्रोध जिथं जिथं आहे त्याचा परिणाम हिंसाचारात होतो। बघा ज्याला राग येतो त्याच्याकडून काहीतरी अनर्थ घडतो, म्हणजे हिंसाचार मनुष्य करतो त्याला मूळ कारण काय असेल तर तो क्रोध आहे। क्रोधातून आम्ही हिंसाचाराकडे जातो, लोभातून आम्ही भ्रष्टाचाराकडे जातो आणि कामातून आम्ही व्यभिचाराकडे जातो। विकार परिणामाला जर विचारात घेतलं, विकाराचा परिणाम दुःखच आहे। मग काय करावं? या विकारावर घाव करावा, वार करावा। हा वारकरी आपल्याकडे स्वीकारला गेलेला आहे। त्याच्या पुढे जाऊन चिंतन मांडलं जातं, जो दोषावर वार करतो। आता काही जण म्हणतील दोष कुणाकडे आहेत? प्रत्येक व्यक्तीला वाटतं जगामध्ये मीच एकटा निर्दोष आहे, जगामध्ये मीच एकटा दोष रहित आहे, माझ्याकडे कसले दोष नाही असं प्रत्येकाला वाटतं। आता हे प्रत्येकाला म्हणजे कुणापासून कुठपर्यंत हा विचार मला आता या ठिकाणी मांडायचा नाही, कारण चिंतन मांडत असताना थोडं संवेदनशील वाटेल सर्वांना। पण दोष किती आहेत शास्त्र सांगतं? 3 प्रकारचे दोष आहेत, मन, विक्षेप आणि आवरण। या 3 दोषावर जो वार करतो त्याला वारकरी असं म्हणतं। याच्या पुढचं लक्षण सांगतो, 4थं लक्षण वारकरी कोणाला म्हणावं याचा विचार पाहत असताना जो अज्ञानावर वार करतो याला वारकरी म्हटलं जातं। तर कुणाला करता येतो? अज्ञानावर वार करण्यासाठी शस्त्र काय? अज्ञानावर वार करायचा असेल तर ज्ञान लागतं। पण ज्ञानाच्या अगोदरचं शस्त्र मांडत असताना 15व्या अध्यायामध्ये सुंदर असा विचार आलेला आहे। असंग शस्त्रेन दृढेन छित्वा। छित्वा म्हणजे छेदन करणे। असंग रूपी शस्त्राने विकार रूपी अज्ञान रूपी दोषाचं छेदन करा। जो छेदन करतो त्याला वारकरी म्हणावं। आता वारकरी शब्दाचा मोठा विस्तार आहे। साध्या सोप्या भाषेत कळेल अशा भाषेत सांगतो, आपली दृष्टी सात्विक शुद्ध करावी आणि पंढरपूरला जावं। स्वच्छ
सात्विक निर्मळ दृष्टी बनवावी आणि पंढरीला जावं. काही जण म्हणतील काय फरक पडणार आहे? पंढरीत गेल्यानंतर पंढरी हे त्यांना गाव न वाटता पंढरी हा पांडुरंग वाटेल. आणि ज्या वेळेला पंढरी पांडुरंग वाटेल त्यावेळेला त्यांना पंढरीच्या विषयी मनामध्ये काय वाटतं याच्या विषयीची धारणा महाराजांनी आपल्या समोर प्रगट केली. प्रस्तुत अभंगाचं पहिलं चरण. पंढरी सिजारे आवडे पंढरी भीमा पांडुरंग आवडे चंद्रभागा लिंग पुंडलिक. पंढरी आम्हाला का आवडते हा विचार आपल्याला पाहता येणार आहे. पंढरीच्या बाबतीमध्ये चिंतन पाहत असताना आपल्याकडे पंढरीच्या बद्दल अनेक मत समोर आलेली आहेत. नामदेव महाराज सांगतात आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी. यालाच तात्विक दृष्ट्या पंढरी अनादी आहे असं म्हणावं लागतं. म्हणून वारकरी संप्रदाय सुद्धा अनादी म्हणून सांगितला गेला. काही जण म्हणतील अनादी शब्दाचा अर्थ काय? उत्पत्ती रहित को अनादी कहे है. अनादी कशाला म्हणतात? ज्याला उत्पत्ती नाही, ज्याला जन्म नाही, ज्याला येणं जाणं नाही त्याला अनादी असं म्हटलं जातं. वारकरी संप्रदाय सुद्धा अनादी आहे, पंढरी अनादी आहे आणि म्हणूनच आम्हाला पंढरी आवडते. पंढरीच्या बाबतीमध्ये वारीचा विचार पाहत असताना सर्वांच्या समोर ज्ञानोबारायांचं चिंतन मांडलं गेलेलं आहे. ज्ञानदेवे रचिला माया. संत बहिणाबाई सांगतायत की ज्ञानोबारायांनी या संप्रदायाचा पाया रचला. वारीच्या बाबतीमध्ये ज्ञानोबारायांनी वारीला एक बैठक दिली. चांगल्या पद्धतीची बैठक जरी ज्ञानोबारायांनी दिली असली तरी ज्ञानोबारायांच्या पासून वारी असा याचा अर्थ नव्हे. याला साक्ष सोलापूर आहे. कारण ज्ञानोबारायांचे आजोबा त्र्यंबकपंत हे आपेगाव संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पैठणच्या जवळ आपेगाव नावाचं एक तीर्थक्षेत्र आहे. ज्ञानोबारायांचा जन्म या आपेगाव ठिकाणी झाला. या आपेगावचे ते राहणारे होते त्र्यंबकपंत. आणि ते त्र्यंबकपंत पंढरपूरला पायी चालत जाताना सोलापूर मार्गे जायचे. काही जण म्हणतील याला पुरावा काय? सोलापूर शहरामध्ये सिद्धरामेश्वराचं मंदिर आहे आणि त्या सिद्धरामेश्वराच्या मंदिरामध्ये त्यांचा मार्गावरचा एक मुक्काम, रात्रीचा विश्रांतीचा मुक्काम सिद्धरामेश्वराच्या मंदिरामध्ये सोलापुरात असायचा. आणि तिथं एका वेळेला ते मुक्कामाला असताना सिद्धरामेश्वरांनी त्या ठिकाणी त्यांना पांडुरंगाच्या रूपामध्ये दर्शन दिलं. म्हणून अजून सुद्धा सिद्धेश्वर मंदिरामध्ये, सिद्धरामेश्वराच्या मंदिरात सोलापुरात स्वयंभू अशी पांडुरंगाची मूर्ती आहे. ती साक्ष देते. त्र्यंबकपंत सोलापूरवरून पंढरपूरला जात होते ज्ञानोबारायांच्या अगोदर. ज्ञानोबारायांचे आजोबा पायी चालत जात होते. म्हणजे 12व्या शतकाच्या अगोदर पंढरपूरची वारी होती.
पंढरपूरच्या वारीची प्रथा परंपरा पाहत असताना आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबरायांच्या अगोदर 500 वर्ष होऊन गेले. शके 7 मध्ये शंकराचार्यांचा कालावधी, या कालावधीमध्ये शंकराचार्यांच्या कानावर आलेलं होतं की महाराष्ट्रामध्ये पंढरपूर हे तीर्थक्षेत्र सुपरिचित असं तीर्थक्षेत्र आहे आणि सर्व वारकरी भाविकांनी ते स्वीकारलेलं, सर्व संतांनी त्याची स्तुती गौरव गायलेला अशा पंढरपूरला आपण सुद्धा गेलं पाहिजे. आणि म्हणून शंकराचार्य पंढरपूरला आले. आपल्याला हा विचार या ठिकाणी पाहता येणार आहे की शंकराचार्य पंढरपूरच्याच मंदिरामध्ये पांडुरंगाच्या दर्शनाला का आले. आपण सुद्धा तीर्थयात्रा करायला निघतो, कारण ज्ञानोबरायांनी आपल्याला सांगितलेलं आहे, तीर्थवृत्ती भाव धरी रे करुणा, शांती दया पाहुना हरी करी. हरिपाठाचा 27वा अभंग ज्ञानोबराय विचार मांडतात की तीर्थाच्या विषयी भाव निर्माण करा. धरा काय करा, तीर्थयात्रेला जा. आपण तीर्थयात्रेला जातो तसं शंकराचार्य सुद्धा तीर्थयात्रेला निघाले. पण आपण कोणत्या तीर्थयात्रेला जातो? जे आपल्या कानावर आलेलं आहे, प्रसिद्ध असं तीर्थक्षेत्र आहे. आपण चालत जाताना जेवढी मंदिरं आपल्याला दिसतील त्या प्रत्येक मंदिरामध्ये जाऊन आपण दर्शन घेत नाही. ज्या मंदिराचा, ज्या तीर्थक्षेत्राचा पाया संतांनी गौरवलेला आहे, ज्या क्षेत्राचा स्वीकार देवानी केलेला आहे, अशाच ठिकाणी जाऊन आपण दर्शन घेतो. आणि नक्की तेच पंढरपूरच्या बाबतीत असल्यामुळे आद्य जगद्गुरु शंकराचार्य पंढरीला आले, पांडुरंगाचं दर्शन घेतलं. पांडुरंगाला पाहत असताना त्यांच्या मनामध्ये जो भाव निर्माण झाला, तो निर्माण झालेला जो भाव आहे आणि तो निर्माण झालेला भाव हा निर्माण झालेला जो भाव तो जर आपण विचारात घेतला तर 8 श्लोकामध्ये शंकराचार्यांनी वर्णन केलेलं आहे. यातला पहिला श्लोक सुपरिचित आहे. महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. हा विचार आपल्याला या ठिकाणी पाहता येणार आहे. आणि म्हणून शंकराचार्य पंढरीला आले, पांडुरंगाकडे आले, पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि त्यांनी 8 श्लोकात स्तुती गायली. पंढरीच्या बाबतीमध्ये असा विचार आपल्याला पाहता येतो आणि तोच विचार तुकोबाराय सांगतायत. आवडे पंढरे, आवडे भीमा, आवडे चंद्रभागा, आवडे लिंग, आवडे पुंडलेक, आवडे पांडुरंग. तुकोबारायांना विचारलं, हे सगळं तुम्हाला का आवडतं? पंढरपूर आवडतं ते पंढरपूरसाठी नाही, पांडुरंगासाठी पंढरपूर आवडतं. भीमा नदी, चंद्रभागा नदी आवडते, ती नदी म्हणून आवडत नाही तर ती देवाच्या चरणापासून निघाली म्हणून आवडते. भक्त पुंडलिक आवडतो, तो पुंडलिक म्हणून नव्हे तर या पुंडलिकाने देवाला पंढरपुरामध्ये आणलं म्हणून आवडतो. पांडुरंगच का आवडतो असं विचारल्यानंतर महाराज सांगायला लागले की आम्हाला पांडुरंग का आवडतो. माझ्या वडिलाची मिरासी गावे, माझ्या वडिलाची मिरासी
पांडुरंगच का आवडतो? पांडुरंगासाठी हे सगळे आवडतात हे बरोबर आहे. पंढरी पांडुरंगासाठी आवडते, भीमा नदी पांडुरंगासाठी आवडते, हे सगळं बरोबर आहे. पण पांडुरंग का आवडतो? तुकोबाराय सांगायला लागले, ही आमची निराशी आहे, ही आमची वतनदारी आहे. तुकोबारायांचे 8वे पूर्वज विश्वंभर बुवा त्यावेळेपासून पंढरीची वारी या घराण्यात असल्यामुळं तुकोबाराय सांगतात, पंढरीची वारी आहे माझी घरे आणि कन करे तीर्थव्रत. मी दुसऱ्या तीर्थाला जाणार नाही, दुसरं व्रत स्वीकारणार नाही. अशी पंढरीची वारी वारकरी संप्रदायामध्ये अनन्यसाधारण म्हणून स्वीकारली. आणि अशा वारीच्या अनुषंगानं आषाढी एकादशीचं नैमित्तिक असं कीर्तन आपण मुक्ताई मंदिरामध्ये करतोय. पंढरपूरच्या बाबतीमध्येही बोलण्यासारखं भरपूर आहे. पण आता लॉकडाऊनचा कालावधी आहे, कोरोना व्हायरसने सगळं विश्व त्रासलेलं आहे, संकटात आहे. आपण या माध्यमातून पांडुरंगाला एवढीच प्रार्थना करू की या सगळ्या जगाला, भारत देशाला, महाराष्ट्राला, सर्वांनाच यातून लवकरात लवकर मुक्त करून पुन्हा सगळ्यांना पूर्ववत करण्याची प्रार्थना आपण पांडुरंगाच्या चरणी या निमित्ताने करूया. आणि झालेली सेवा याच ठिकाणी पूर्ण करू. ज्ञानेश्वर जीवात थोडं झाले सुख